भाजप सेनाच्या युतीला मतदान असणार आहे। पंचायत समितीला अजय सरगर आणि वर जिल्हा परिषदला केदार साहेब। मी असताना बापू प्रेम आहे आणि तसेच बापूंनी सांगितलेलं आहे की महायुतीचं आपली युती सरकार असल्यामुळे बाळासाहेबांना जिल्हा परिषदेचं काम करून 55 वर्षात शेकापनं गोलमाल करायचा प्रयत्न म्हणजे 100% गोलमाल केले जनतेला। सध्या तर हवा चेतन केदार यांचीच आहे। त्यांच्या विरोधात अजून कोणी असा अर्ज कोणीच भरलेलाच नाही अजून। आता इथं जिल्हा परिषदेला आम्हाला चेतन भाऊजे केदार मिळाले जेडपीसाठी। त्या माणसाचा संबंध डायरेक्ट पंतप्रधान, डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब। नाझरे गटातून कोणाची हवा आहे काय? चेतन सिंह केदार आणि अजय सरगर। तरी आमच्या माणसाने शाजी बापून दिलेली 2 माणसं आम्हाला। काय हवा कोणाची? हवा काय तर दोघांचीच आहे हवा। जाहीर नाही कशी शेकापचे ते बघा पाहिजे। शेकापन दीपक आबा आणखी उमेदवार नाही, स्पष्ट नाही। आमचे उमेदवार प्रचाराला लागलेत चेतन सिंह केदार, अजय सरगर। नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वारं जोरात घोंगावं लागलं आणि प्रत्येक गावागावामध्ये याची चर्चा सुरू आहे। त्यामुळं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सध्या प्रचाराचं सगळ्यात मोठं धुमाकूळ चालू आहे। त्यामुळे प्रत्येक गावखेड्यामध्ये याची चर्चा सुरू आहे। कोण निवडून येणार, कोण काय करणार याची चर्चा सुरू आहे। तरी आज आपण नाझरा गावामध्ये, सांगोला तालुक्यातील नाझरे या गावामध्ये उभा आहोत। या नाझरे गावातील जनतेच्या मनात काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत। काका, काय वाटतं आपल्याला नाझरे जिल्हा परिषद गटातून तुमच्या? आमचे 2 उमेदवार आहेत, एक अजय सरगर आहे आणि एक चैतन सिंह केदार आहे। काय वाटतं, काय निवडून काय वाटते आता ती पुढच्या पुढं काय तर होईल, पण आमच्या माणसाने शाजी बापून दिलेली 2 माणसं आम्हाला। बर, काय हवा कोणाची ते दोघांपैकी? हवा काय तर दोघांचीच आहे हवा। बर, काय नेमकं कार्य, सामाजिक कार्याबद्दल काय सामाजिक काय पोरं चांगली आहे, ती नवीनच आहे ती दोन्ही पण। बर, आपलं काय तर करतेली म्हणून आपलं दिले। आम्हाला काय बापूने सांगितले त्या अर्थ आम्ही ते त्यांच्या दोघांचाच प्रचार करणार आम्ही। बर, बाकी विरोधक थोडं तुल्यबळ आहे एवढा मोठा सांगते। ते काय विरोधक सांगतच असते, विरोधकांचं लय ऐकत बसायचं नाही। त्याची हवा ती सांगतच असते। तो विरोधक आमदार आहे, पदानी ते आता काय त्याचं असणार आहे, ती मग बोलणारच आहे ती। हो, बर, असते ना तर आमदार साहेबाची पण असणारच आहे ती, त्याला काय नाही म्हणून चालतंय का सांगाय? आता काय हालय आपलं दिले 2 आहे ते आम्हाला ते त्यांचे आणखी उमेदवार तिकून जाहीर नाहीत। तुमचं काय मत आहे? त्यांचे आणखी उमेदवारी जाहीर नाहीत। कोणाची? शेकापचे ते बघा पाहिजे। शेकापन दीपक आबा उमेदवार जाहीर नाहीत। आणखी उमेदवार नाही, स्पष्ट नाही। आमचे उमेदवार प्रचाराला लागलेत चेतन सिंह केदार, अजय सरगर प्रचाराला लागले। जिल्हा परिषद निवडणूक सध्या चालू आहे। काय वाटतं तुमच्या नाझरे गावामधून काय कुणाचा आवाज आहे? आता इथं जिल्हा परिषदेला आम्हाला चेतन भाऊजे केदार मिळाले बर, जेडपीसाठी। त्या माणसाचा संबंध डायरेक्ट पंतप्रधान, डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब असा माणूस जर मिळाला ना, आता जिल्हा परिषदेत 100% सत्ता भाजपची येणार आहे। तर ह्या आपल्या गटातला जर माणूस जर इथं भाजपचा निवडून गेला तर तो 100% इथं जिल्हा परिषदेत मोठ्या पदावर काम करणार आहे आणि आम्हाला भरपूर निधी मिळणार आहे। आमच्या गटाचा पूर्ण विकास होणार आहे। असा माणूस ह्या आधी पण मिळाला नाही, ह्याच्यानंतर पण मिळणे शक्य नाही। इतका मोठा मुख्यमंत्र्याशी डायरेक्ट संबंध असलेला माणूस मिळाल्यानंतर हे आमचं भाग्य आहे। पण या सांगोल्याचे आमदार असतील, मोठा गट आहे, तुमच्या गटातून मोठा तुल्यबळ उमेदवार दिलेला आहे, काय त्यांच्याबद्दल? अजूनही आमच्या गटात चेतन भाऊच्या विरोधात कुणी उमेदवार दिला तरी इथं त्यानं अजून एंट्री केलेली नाही, त्याचं धाडस झालेलं नाही। एवढा चेतनसिंह केदार यांचा कामाचा दबदबा आहे। त्यामुळे चेतनसिंह शिवाय दुसरं कोणी निवडून येणार आहे, वन साईड गडी येणार आहे। वन साईड गडी येणार। एवढं कशामुळे कॉन्फिडन्स तुम्हाला? त्या माणसाची कामाची पद्धत, मी त्याच्याबरोबर 15 वर्ष माझी दुस्ती आहे। मी दुस्तीसाठी इथं आलोय। दुस्ती करण्याच्या लायकीचा माणूस आहे, राजकारण करण्याच्या लायकीचा माणूस आहे, विश्वासाचा माणूस आहे। त्या माणसाची कामाची पद्धत वेगळी आहे। त्या माणसासारखा माणूस मी आज तक बघितला ना। काय नाव तुमचं? मी फैजुद्दीन शेख बलवडी। बलवडी। हा, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काय तुमच्या गावातून कोणाची हवा आहे काय? आता सध्या तर हवा चेतन केदार यांचीच आहे। त्यांच्या विरोधात अजून कोणी असा अर्ज कोणीच भरलेलाच नाही अजून। बर, हो, काय वाटतं त्यांच्या विकास कामाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? एवढं तुम्ही त्यांचं नाव सांगताय। त्यांचा थेट संवाद मुख्यमंत्री पासून खाली जनतेपर्यंत आहे। त्यामुळे त्यांचा ते विकास भरपूर करणारच आहे। विरोधक मध्ये आमदार आहेत, त्यांचा उमेदवार तुल्यबळ आहे। कोणी विरोधक आला तरी इथं भाजप शिवसेनेची शिंदे गटाची युतीच आहे। त्यामुळं चेतन भाऊ हे 100% निवडूनच येणार आहे। होय, हा, एखाद्या विकास कामाबद्दल काय बोलू शकतो? कसा आहे विकास तुमच्या गावचा?
विकासात चालूच आहेत. विकास आता रस्ते चालूच आहेत. अजून सध्या चालूच आहेत रस्ते. काय नाव का मुकुंद पाटील. काय नाजऱ्या तुमच्या कुणाची हवा आहे काय? सध्या भाजपची हवा आहे. का बरं? विकासाच्या मुद्द्यावरच भाजपची हवा आहे. विकासाच्या मुद्द्यावर हां. नेमका झालाय काय विकास ते तर सांगा आम्हाला. बघा, लाडकी बहीण योजना आहे, तुमचं रस्त्याची काम आहेत, बरं. पाण्याचं काम आहे, मान नदीला आलेलं पाणी. बरं. गेल्या 55 वर्षात शेकापनं गोलमाल करायचा प्रयत्न म्हणजे 100% गोलमाल केले जनतेला. गोलमाल केलं म्हणजे नेमकं काय केलं शका? कामच केलं नाही. मग कसं काय निवडून येतो? नुसतं जातीचं कार्ड वापरायचं आणि मतदान मागायचं. रात्री कार्डवर हां. जिल्हा परिषद साठी आता तुम्हाला काय वाटतंय? चेतन सिंग केदार 1 नंबर उमेदवार आहे सध्या. बर, हां. त्यांच्या काय विकास कामाबद्दल तुमची काय माहिती आहे का? काय जे केंद्रातलं भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार आहे. इथं सुद्धा त्यांच्या प्रेरणेनं गोरे साहेबांनी दिलेला निधी आहे भरपूर. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला निधी आहे भरपूर. काय नाव काय? मंगेश रायचुरे. काय तुमच्या नाजरे गटामधून कुणाची हवा आहे काय? आम्ही असताना बापू प्रेमी आहे आणि तसेच बापूंनी सांगितलेलं आहे की महायुतीचं आपली युती सरकार असल्यामुळे बाळासाहेबांना जिल्हा परिषदेत काम करून आणि खाली आमचे अजय सरगर कोण आहे तुमचा उमेदवार? कोण आहे व अजय सरगर ह्याला पंचायत समितीला जिल्हा परिषदला? बाळासाहेब बर केदार. बर, काय वाटतं काय तुमची हवा कुणाची आहे काय? हे बाळासाहेबांचं चांगलं कार्य आहे. कार्य चांगलं आहे. हो. विरोधक तुल्यबळ आमदार आहे, हे आहे, ते आहे. काय कोणाचं काय बोलतील काय बाई काय केलं 1.5 वर्षात? या काय केलं? काय माती केली विरोधक जरी आमदार असला तर. पण निवडून कसं काय येतो ते? आलं आता चुकून भावने लोकांना. बर, हम्म. इकडून दीपक आबा आहे, तिकडून त्यांची असू दे. दीपक आबाज काय तो तिकडे नाही चालत काय दीपक आबाज चालत नाही. हे युती आहे की दोघांची? त्यांची असेल तिकडे. हो इथं काय आहे तो? तुमच्या गावात नाही का? हा आमच्या गाण्यात काय नाही ना. नाही. हम्म. काय वाटतं तुम्हाला या जिल्हा परिषद गटामधून कुणाची हवा आहे नाजरे गटातून? भाजप सेना युतीला. का बरं? काय कारण काय? अहो, कामच आहे त्यांची तशी. काय काम काय आहे? काय नाही ती चला दाखवतो तुम्हाला सगळे. तुल्यबळ आहे, काय आमदार आहे नाही, म्हणते. काय नाही. सरळ बोला. काँग्रेसनं देशाला बरबाद केलं 70 वर्ष. आता ही बाकीच्या खाल्ल्या पार्ट्या तसंच करायला लागलीत गावोगावी. काय विषय नाही. भाजप सेनाच्या युतीला मतदान असणार आहे. पंचायत समितीला अजय सरगर आणि वर जिल्हा परिषदला केदार साहेब. विरोधक ते काय म्हणतात विषय? आमदार आहे, त्यांचे निधी आणू शकते ते मोठा. आम्हाला बाकीचं काय माहित नाही. आम्ही जी डोळ्यानं बघतोय ती सांगतोय ना. बर, भाजप सेना देशात बी 1 नंबर आहे. गावागावात गल्लीपत्र पोचवायचं आहे आम्हाला. मतदारांचं तसं सगळं मत आहे. काय अडचण नाही. मी नंदकुमार रामचंद्र रायचुरे. काय वाटतं तुमच्या नाजरे गटातून कुणाची हवा आहे काय? चेतन सिंह केदार का बरं आणि एवढं अजय सरगर. बर, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI युती. विरोधकांचं तर एवढं मोठं काम आहे म्हणते, ते आमदार आहेत. अहो कामं मंजूर केली बर, 1999ला. हा, त्यानंतर 95ला ज्यावेळी महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात आलं बर, त्यावेळी कामं झपाट्यानं झाली आणि 2014ला ज्यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIचं सरकार आलं या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मतानं, त्यावेळी राहिलेली अर्धवट कामं कृष्णा खोरेजी करून या भागाचा सुजलाम सुफलाम भारतीय जनता पार्टीनं आणि शिवसेना आणि RPI युतीनं केलेला आहे. बर. हां. जरा आमदार आणि होते ना. हा होते ना, त्यांचाही प्रयत्न होता. पण वर सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं ना, त्यांनी त्यांच्या भागाचा विकास केला. हां, मंजूर फक्त त्यांनी दिली त्यांच्या काळामध्ये, पण कामं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI युतीनं केलेली आहेत. जिल्हा परिषद सर आता कुणाची हवा आहे काय? हां, जिल्हा परिषद चेतन सिंह केदार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुती, शेतकरी संघटना. विरोधक तर तुल्यबळ आहे म्हणते, तुम्ही म्हणताय कामं नाही केली. तुल्यबळ. अहो आता कसं आहे, विरोधक हा तुल्यबळ असतो, बर, पण विकास कामं त्यांनी संघर्ष केला, आम्ही मान्य करतो. पण विकास हा शहाजी बापू ज्यावेळी आमदार झाले बर, 1995 ते 99 आणि त्यानंतर 2019 ते 24 त्यावेळी मात्र महाराष्ट्र शासनाचा भरपूर निधी या आपल्या सांगोला तालुक्यामध्ये त्यांनी नगरपालिकेचा भरपूर कामं केली. या ग्रामीण भागाचे रस्ते, तलाव, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कामं केली आणि शेतीला पाणी देण्यासाठी प्रयत्न केला.
माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यकाळामध्ये जी विकास कामं झाली आहेत ते यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. त्यामुळं नाझरे गाव हे शहाजी बापूंच्या आणि भाजप उमेदवाराच्या पाठीमागे जात असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. कॅमेरामन ऋषिकेश ननोरेसह जाकीर नदाम.